बाळापूर येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बाळापूर शहरात विजयादशमी उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन नागरिकांना अंधारात साजरा करून रात्रभर लो व्होल्टेज मध्ये राहावे लागले आहे। याबाबत जनतेकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे। बाळापूर शहरात गेल्या 10 दिवसांपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। रात्री बाळापूर शहरात विजयादशमी उत्सवानिमित्त बाळादेवी संस्थांच्या वतीने तसेच जुना चावडी येथील जंगम मठ, तुळजाभवानी संस्थान, बालाजी मंदिर संस्थांच्या वतीने सीमोल्लंघन पालखीचे आयोजन करण्यात येते। पालखीची प्रदक्षिणा चालू असताना सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान अचानक बाळापूर शहर अंधारमय झाले, तेव्हा विद्युत पुरवठा हा बाळापूर येथील वॉटर सप्लाय या ठिकाणी झॉपर बंद पडल्याचे महावितरणकडून समजले। बाळापूर शहरात वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडितपणे होणे हे नित्याचेच झाले आहे। जर नागरिकांनी अधिकाऱ्यांना कॉल करून विचारणा केली तर अधिकाऱ्यांकडून वॉटर सप्लाय परिसरात फॉल्ट झाल्याचे नेहमीच सांगता येते। या परिसरात हे अधिकारी फक्त थातुरमातुर काम करून विद्युत पुरवठा सुरळीत करतात, परंतु नेहमीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना काय हवे हेच समजत नाही। इतकेच नाही तर बाळापूर येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अमोल मेहरे यांना कॉल केला। यावेळी त्यांचा मोबाईल बंद असल्याचे दिसून आले। तसेच महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ योगेश राऊत यांच्याकडे शहरातील ई कटिंगचे काम असताना त्यांनी यावेळेत ई कटिंग पूर्ण न केल्याचे समजले। रोज रोज तारावर चिमणी बसली की विद्युत पुरवठा बाळापूर शहरातील खंडित होतो, असा हा महावितरण कंपनीचा गलथान कारभार आहे। म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बाळापूर शहरात नागरिकांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी उत्सव आणि नवरात्र चालू असताना विजयादशमी निमित्त बाळापूर शहरातील कुलदेवता मा भगवती बाळादेवी मातेच्या दर्शनाला भक्तांना अंधारात जावे लागले। तसेच हा उत्सव जनतेने अंधारात साजरा केला। महावितरण कंपनीचे अधिकारी हे ऑफिसला हजर न राहता अपडाऊन करतात। या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने क्वार्टर मिळवून देखील हे अधिकारी क्वार्टर मध्ये न राहता रोज अपडाऊन करतात। या मुजोर अधिकाऱ्यांच्या पाठीशी कोण आहे हे सामान्य जनतेमध्ये बोलले जाते। या मुजोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बाळापूर शहरात विजयादशमी उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच नवरात्र उत्सव अंधारात साजरा करण्यात आला असून याबाबत जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे। आज विजयादशमी सारखा सणाचा सण असल्या तरी हे भोंगळ कारभार पहा वीज कंपनीचा, आणि 4 फोन करून सुद्धा साहेब फोन उचलत नाही। हे नेहमीच झालेलं आहे। हे 9 दिवसात रोज रात्री 8च्या वेळी लाईन जाते आणि आजही दसऱ्यासारखा दिवस असून सुद्धा आम्हाला कुठं जाता येत नाही बाहेर या अंधारामुळे। हे भोंगळ कारभार कधी थांबेल हे आमचा प्रश्न आहे। यांच्याजवळ एकच कारण आहे, वॉटर सप्लायवरची डीपी खराब झाली। नेहमी संध्याकाळी लाईन जाते, फोन लावला की म्हणतात वॉटर सप्लायवरची डीपी खराब झालेली आहे, काम चालू आहे। 4 तास काम चालू असते तरी आजपर्यंत सुरळीत कारभार झालेला नाही। हा भोंगळ कारभार थांबण्यात यावा। पुरा शांतता समितीमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे, तरी पण नेहमी एकच कारण देऊन वारंवार हेच कारण सांगून आम्हाला फसवण्यात येते। हा कारभार कधीपर्यंत चालेल याची त्यांनी आम्हाला उत्तर द्यावे आणि एकदा सुरळीत करून सामान्य नागरिकांचा प्रश्न मिटवावा। आज दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी हिंदू समाजातर्फे प्रत्येक घरात जाऊन दर्शन घेण्याची पद्धत असते। अंधार असं आहे की म्हातारे लहान मुलं हे घराच्या बाहेर निघू शकत नाही। नेमकं आम्हाला कळत नाही प्रशासकावर बाळापूरच्या प्रशासक जे आहे त्याच्यावर वजन राहिलेलं आहे किंवा नाही। अधिकाऱ्यांची मनमानी होत आहे आणि नेमकं हे सर्व अडचणी फक्त हिंदू धर्माची असो, मुस्लिम धर्माची असो किंवा बौद्ध धर्माची असो, आणि सणाच्या वेळेसच हे असे प्रश्न उपस्थित होतात। या बाळापूर शहरातील प्रत्येक समाजातील नागरिक यांना त्रस्त झालेला आहे। एकदा याचा काय आहे तर निवारण व्हायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे आणि संयमाचा पारा आता नागरिकांचा तुटत आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।